नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संत गाडगेबाबा यांच्यावर आधारित 20 महत्त्वाचे PYQ प्रश्न जे MPSC, पोलीस भारती, तलाठी, ZP आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयोगी आहेत। चला सुरू करूया। प्रश्न 1, संत गाडगेबाबांचे मूळ नाव काय होते? A. देबूजी झिंगराजी जानोरकर, B. तुकाराम महाराज, C. नामदेव महाराज, D. गोरा कुंभार। बरोबर उत्तर आहे देबूजी झिंगराजी जानोरकर। प्रश्न 2, संत गाडगेबाबांचा जन्म कुठे झाला? A. शिर्डी, B. शेगाव, C. शेंडगाव अमरावती, D. पंढरपूर। उत्तर शेंडगाव अमरावती। प्रश्न 3, संत गाडगेबाबांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? A. 1876, B. 1885, C. 1890, D. 1869। उत्तर 1876। प्रश्न 4, संत गाडगेबाबा कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध होते? A. कीर्तन, B. स्वच्छता अभियान, C. शिक्षण प्रसार, D. वरील सर्व। उत्तर वरील सर्व। प्रश्न 5, संत गाडगेबाबा कोणत्या संप्रदायाशी संबंधित होते? A. वारकरी, B. नाथ, C. लिंगायत, D. महानुभाव। उत्तर वारकरी संप्रदाय। प्रश्न 6, ते कीर्तनातून कोणता संदेश देत असत? A. अंधश्रद्धा निर्मूलन, B. स्वच्छता, C. शिक्षण, D. वरील सर्व। उत्तर वरील सर्व। प्रश्न 7, संत गाडगेबाबांनी कोणत्या प्रथांचा विरोध केला? A. पशुबळी, B. अंधश्रद्धा, C. दारू, D. वरील सर्व। उत्तर वरील सर्व। प्रश्न 8, कीर्तन करताना ते कोणती वस्तू वापरत असत? A. टाळ, B. गाडगे, C. वीणा, D. मृदुंग। उत्तर गाडगे। प्रश्न 9, त्यांनी लोकांना कोणता संदेश दिला? A. स्वच्छता, B. शिक्षण, C. समता, D. वरील सर्व। उत्तर वरील सर्व। प्रश्न 10, ते कोणत्या समाजसुधारकांवर प्रभावित होते? A. महात्मा फुले, B. शाहू महाराज, C. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, D. वरील सर्व। उत्तर वरील सर्व। प्रश्न 11, त्यांनी स्थापन केलेल्या धर्मशाळा कोणासाठी होत्या? A. श्रीमंतांसाठी, B. गरीब व प्रवाशांसाठी, C. संतांसाठी, D. विद्यार्थ्यांसाठी। उत्तर गरीब व प्रवाशांसाठी। प्रश्न 12, त्यांचे मुख्य कार्य कोणत्या क्षेत्रात होते? A. सामाजिक सुधारणा, B. राजकारण, C. युद्ध, D. व्यापार। उत्तर सामाजिक सुधारणा। प्रश्न 13, स्वच्छतेचा संदेश त्यांनी कसा दिला? A. कीर्तनातून, B. स्वतः झाडू मारून, C. प्रबोधन करून, D. वरील सर्व। उत्तर वरील सर्व। प्रश्न 14, त्यांनी कोणत्या वाईट सवयींचा विरोध केला? A. दारू, B. अंधश्रद्धा, C. जातीभेद, D. वरील सर्व। उत्तर वरील सर्व। प्रश्न 15, त्यांना कोणते नाव मिळाले? A. स्वच्छता दूत, B. समाजसुधारक, C. कीर्तनकार, D. वरील सर्व। उत्तर वरील सर्व। प्रश्न 16,
शिक्षणासाठी त्यांनी काय केले? एक शाळा सुरू केल्या. बी धर्मशाळा बांधल्या. सी गरीब विद्यार्थ्यांना मदत केली. डी वरील सर्व. उत्तर वरील सर्व. प्रश्न 17. त्यांचा संदेश कोणत्या तत्वावर आधारित होता? एक मानवता. बी समता. सी स्वच्छता. डी वरील सर्व. उत्तर वरील सर्व. प्रश्न 18. त्यांचे निधन कधी झाले? ए 1956. बी 1948. सी 1960. डी 1935. उत्तर 1956. प्रश्न 19. त्यांचे कार्य मुख्यतः कोणत्या राज्यात झाले? एक महाराष्ट्र. बी गुजरात. सी मध्य प्रदेश. डी कर्नाटक. उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 20. त्यांच्या नावाने कोणती योजना प्रसिद्ध आहे? एक स्वच्छ भारत. बी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. सी जलयुक्त शिवार. डी शिक्षण हमी योजना. उत्तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. मित्रांनो, तुमचा स्कोर कमेंट मध्ये नक्की लिहा. 20 पैकी किती बरोबर झाले? आणि अशाच PYQ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय संत गाडगेबाबा.